तर एक मोठी बातमी समोर येते आहे। अरुण गवळी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे। सुप्रीम कोर्टाकडून अरुण गवळी यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्यांची नागपूर जेलमधून सुटका देखील करण्यात आली आहे। मोठी बातमी आपण बघतोय। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे। तर अरुण गवळी यांची 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली आहे। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आलेली आहे। जामीन मंजूर करण्यात आलेला आहे त्यांना कमलाकर जामखेडे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक यांच्या हत्या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला। त्यांना 18 वर्ष आधीपासून शिक्षा सुनावली होती आणि त्या शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी यांना आता वयाच्या दाखल्या देऊन सुटका करण्यात आली आहे। मीडियापासून त्यांना सेंट्रल जेलच्या प्रशासनाने लपवून त्यांना नागपूर एअरपोर्टला आणला आणि नागपूर एअरपोर्टमधून विमानतळावर दाखल केलं गेलं आहे आणि ते आता मुंबईसाठी थोड्याच वेळात रवाना होतील। ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची सुटका करण्यात आलेली आहे नागपूर कारागृहामधून। तब्बल 18 वर्षांनंतर त्यांची नागपूर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे। पुन्हा पाहूया।